इराण इस्रायल युद्धाचा फटका आता थेट हॉटेल आणि रेस्टॉरंटवर बसलेला आपल्याला दिसतोय। सध्या आपण एका रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि इथे आपण बघू शकतो इथे गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झाला आहे। अनेक म्हणजे आता गेल्या 3 दिवसापासून सतत गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे। आज असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की 90%हून अधिक जास्त रेस्टॉरंट हे बंद राहणार आहे, कारण गॅस सिलेंडरचा तुटवडा यावेळी निर्माण झालेला आहे। स्वतः व्यावसायिक इथे आपल्यासोबत आहे, हॉटेल चालक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल, आज सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे? सिलेंडर म्हणजे जसं पहिला मिळत होते तसे आता मिळत नाहीत, कमी प्रमाणामध्ये मिळतात। समजा पहिला 4 मिळत होते दिवसाला, आता हे 2 मिळतात। त्याच्यामुळे आता आम्ही पार्सलचा झोमॅटो किंवा स्विगी हा धंदा बंद ठेवलेला आहे पार्सलचा। बाहेर आउटडोअर पार्सल पण बंद केलेले आहे आम्ही। फक्त आता टेबलचा फक्त रेस्टॉरंटचा धंदा चालू आहे आमचा। तुमच्या व्यवसायाला फटका बसला आहे। इलेक्ट्रिक आता असं बोललं जातं की इलेक्ट्रिक इंधन यूज करा म्हणून। इलेक्ट्रिकवर ते जेवण होऊच शकत नाही। आणि तेवढे सगळ्या चेंजेस करावे लागतील। म्हणजे इलेक्ट्रिक भट्ट्या पहिला गॅसच्या शेगड्या काढून इलेक्ट्रिक शेगड्या आणावे लागतील। त्याला वेळ जाणार त्यासाठी, तर ते होऊ शकणार नाही आहे ते इलेक्ट्रिकवरती। 90%हून अधिक रेस्टॉरंट बंद राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। हो, जर आता येत्या 2-3 दिवसामध्ये समजा जर गॅस सुरळीत नाही झालं तर ते हॉटेल बंद करावे लागतील, आम्हाला पण बंद करावे लागतील। एकंदरीत पाहायला गेलं तर इराण इस्रायलचा जो युद्धाचा फटका आहे थेट भारताला बसला दिसतोय। मुंबईमध्ये बहुतांश हॉटेल आज बंद असणार आहेत, 90%हून अधिक हॉटेल हे बंद असणार आहेत। तर सर्वसामान्य जनतेसाठी किंवा हॉटेल रेस्टॉरंटचे जे चालक आहेत, जे मालक आहेत, त्यांना हा फटका आणि ही झळ यावेळी सहन करावी लागते। कॅमेरामॅन प्रवीण सोबत साक्षी यादव, साम टीव्ही।